8 सप्टेंबर या दिवशी ऋषीपंचमी साजरी केली जाईल. या दिवसाचे महत्त्व काय आणि या दिवशी पूजा कशी करावी हे जाणून घेऊया. ऋषीपंचमीच्या दिवशी 7 ऋषींची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे. अनेक ठिकाणी हा दिवस गुरुपंचमी म्हणूनही ओळखला जातो. मान्यतेनुसार रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला तिच्या भावाला राखी बांधता आली नसेल तर या दिवशी ती बांधू शकते. या दिवशी 7 ऋषीच्या उपासनेने जीवनात अनेक शुभफल प्राप्त होतात. अशा परिस्थितीत आज तुम्हाला ऋषीपंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी आणि पूजेचे महत्त्व काय हे आपण सांगणार आहोत. ऋषीपंचमीची पूजा पद्धत. ऋषीपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने सर्वांचाच फायदा होतो, परंतु ऋषीपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने महिलांना विशेष लाभ होतो. ऋषीपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने स्त्रियांच्या सर्व पापांचा नाश होतो आणि त्यांच्या ज्ञानात वाढ होते. या दिवशी पूजा केल्याने पुरुषांना बुद्धी प्राप्त होते. पूजा कशी करावी? ऋषीपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. पूजेच्या ठिकाणी स्वच्छ करा आणि गंगाजलाने पूजास्थान शुद्ध करा. या दिवशी महिला उपवास करतात. काही स्त्रिया फळे खातात तर काही निर्जल उपवास करतात. या दिवशी पुरुषही उपवास करू शकतात. या दिवशी 7 ऋषींची वशिष्ठ ऋषी, कश्यप ऋषी, अत्री ऋषी, जमग्नी ऋषी, गौतम ऋषी, विश्वामित्र ऋषी आणि भरद्वाज ऋषी यांची चित्रे पूजेच्या ठिकाणी स्थापित करावीत. गणपती आणि देवी सरस्वती आणि अन्नपूर्णा यांच्या मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवाव्यात. पूजा साहित्य. पूजा सुरू होण्यापूर्वी तांदूळ, फुले, धूप, दिवा, नैवेद्य, फळे, सुपारी, नारळ, गंगाजल आणि दुर्वा इत्यादी साहित्य गोळा करावे. पूजेच्या वेळी या वस्तू ऋषींना अर्पण करा. ऋषीपंचमीच्या दिवशी सर्वप्रथम गणेशाची पूजा करावी. यानंतर सप्तऋषींचे ध्यान करून त्यांना रोळी, तांदूळ किंवा फुले अर्पण करा. धूप आणि दिवे लावा आणि सप्तऋषींचा मंत्राचा जप करा. त्यानंतर 7 ऋषींना नैवेद्य दाखवावा आणि शेवटी आरती करावी. या दिवशी ऋषीपंचमीचे व्रत वाचा किंवा कथा ऐकावी. आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मणांना अन्नदान करा आणि आपल्या क्षमतेनुसार दान द्या. या दिवशी तुम्ही तुमच्या शिक्षकांना भेटवस्तू देखील देऊ शकता. ऋषीपंचमीचे व्रताचे महत्त्व. हिंदू धर्मात ऋषीपंचमी व्रताला खूप महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. या व्रताचे पालन केल्याने महिलांना पतिव्रता प्राप्त होते आणि धर्माप्रती त्यांचे कर्तव्य पार पाडता येते. ऋषीपंचमी व्रत हे भारतीय संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे, जे आपल्या ऋषीमुनींनी महानतेने त्यांनी दिलेल्या ज्ञानाची आठवण करून देतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.